नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या माध्यमातून आपण दर गुरुवार आणि दर पौर्णिमेला या ठिकाणी येत असतो आणि आपल्या जन्माचा हेतू काय आहे ते समजून घेत असतो. परमेश्वराची भक्ती ही करत असताना आपण त्या भक्तीशी किती समरस आहोत, आपण कितपत त्यांच्या भक्तीच्या मय झालोय, हे जर आपल्याला तपासून पाहायचं असेल तर आपण ज्या वेळेस परमेश्वराच्या समोर उभे राहतो त्यावेळेस उभे राहिल्यानंतर आपण फक्त परमेश्वराचं नामस्मरणच ज्यांच्या मुखातून येईल तो खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या भक्तीच्या वाटचालीला चालू आहे. आणि ज्याच्या मुखातून परमेश्वराच्या समोर उभं राहिल्यानंतर प्रपंचाच्या गोष्टी सुखसोयींच्या गोष्टी जर येत असतील तर तो कुठंतरी अजून त्या वाटेवर नाही असा यातला अर्थ होतो. म्हणून परमेश्वराची भक्ती करण्यासाठी आपल्याला त्या परमेश्वराच्या मय होण्याची गरज आहे, परमेश्वराशी एकरूप होण्याची गरज आहे. आणि ती एकरूप होण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विसर पडण्याची आवश्यकता आहे. आणि जोपर्यंत आपल्याला या मायामोहाचा विसर पडणार नाही, त्यापासून आपण लांब होणार नाही, तोपर्यंत आपल्याला परमेश्वर भेट देणार नाही. म्हणून परमेश्वराची जर आपल्याला भेट घ्यायची असेल, परमेश्वरापर्यंत आपल्याला पोचायचं असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा हळूहळू का होईना त्याग करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण त्याग करणार नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला भेटणार नाही. आणि परमेश्वर जर आपल्याला भेटला नाही तर मग आपण माणसाच्या जन्माला येऊन काही सुद्धा उपयोग नाही. जर आपल्याला आपल्या जन्माचा हेतू समजला नाही तर आपण माणसा जन्माला कशासाठी यायचं.
अगाध असा हा माणसाचा जन्म परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. सर्वांच्या पेक्षा वेगळा आहे. हात पाय कान नाक डोळे सर्व युक्त आणि परिपूर्ण असा जो देह आपल्याला दिलेला आहे, त्या देहाचा जर आपण नको त्या गोष्टीसाठी जर देहाचा जर आपण नाश करून घेतला तर आपण या जन्माला आलो काही उपयोग होणार नाही. म्हणून या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल, आपल्या जन्माचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर परमेश्वराची भक्ती, परमेश्वराचं नामस्मरण हे अंतःकरणातून झालं पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारचा बाधा येता कामा नाही. या प्रापंचिक सुखसोयीच्यासाठी आपण अहोरात्र झगडतो, नको ते उपद्व्याप करतो, नको ते त्रास सहन करतो, नको त्या उद्योग करतो आणि त्या नको त्या उद्योगामुळेच आपल्याला तुम्ही नाही केल्या काय, हा प्रपंच चालूच राहणार नाही. पण प्रपंच तुम्हाला तो कशा पद्धतीने करायचा आहे? प्रत्येकाला त्याच्याजवळ 1 रुपया आहे तर मला 2 रुपये कसे मिळतील यासाठी आपण प्रपंच करतोय. जो तो एकमेकाच्या दुस्वासाने, एकमेकाला तिरस्काराने पाहून प्रपंच करायला बघतोय आणि त्या प्रपंच तो स्वार्थापोटी करतोय, मायेपोटी करतोय. त्यामुळे हे सगळं दुःख आहे. प्रपंच होतो नाही असं नाही. जो गरीब आहे तो सुद्धा जगतोय आणि जो श्रीमंत आहे तो सुद्धा जगतोय. मग ह्यातला फरक काय नेमका? ह्यातला फरक असाच आहे की जो गरीब आहे तो श्रीमंताकडे बघतोय की त्याच्याकडे गाडी आहे, त्याच्याकडे बंगला आहे, त्याच्याकडे सगळं ऐश्वर्य आहे, हा पाहतोय. पण ते पाहत असताना त्याला दिसत नाही की तो जरी सर्व युक्त बाजूने जरी असला तरी त्याला सुद्धा दुःख आहे. त्याला सुद्धा दुःख आहे. त्याला सुद्धा रात्रीची झोप लागत नाही. झोप लागण्यासाठी गोळ्या खाव्या लागतात. कारण की त्याने जे कमवलेलं असतं ते नीतिमत्तेने कमवलेलं नसतं. कारण की परमेश्वर जो देतो, परमेश्वर जगण्यापुरतंच परमेश्वर आपल्याला देत असतो. परमेश्वर सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पोटापुरतंच परमेश्वर देत असतो. त्यापेक्षा अधिकचं परमेश्वर देत नसतो. जो अधिकचं कमवतो तो नीतिमत्तेने कमवत नाही. एखाद्याला त्रास देऊन, एखाद्याला लुबाडून, नको ते उपद्व्याप करून, चोरी लांडी लबाडी करून हे कमवत असतो आणि ते कमवलेलं धन त्याला त्रास देत असतं. म्हणून हा गरीब त्याच्याकडे पाहतो की बाबा मला सुद्धा त्याच्यासारखं व्हायचंय. मग त्याच्यासारखी होण्यासाठी आपण नको ते उपद्व्याप करायला सुरुवात करतो. कारण की इमानदारीने जर कमवायचं तर जगण्यापुरतं मिळतं आणि शिक्षा व्हायची की माझं तोंड वाक आमच्यासाठी काय केलं. परमेश्वर काही सुद्धा करत नसतो, आपलाच करत असतो. परमेश्वर काही सुद्धा करत नसतो. परमेश्वर हा फक्त आशीर्वाद देण्यासाठी आहे. जरी चांगलं केलं तरी आशीर्वाद देणार आहे, वाईट केलं तरी आशीर्वाद देणार आहे. परमेश्वर हा फक्त पाहण्याची भूमिका घेत असतो. कारण की सर्व बाजूने आपल्याला युक्त आणि परिपूर्ण केलेलं आहे ना. परमेश्वराने आपल्याला माणसाची जन्म दिलेला आहे. ते परमेश्वराचीच प्रतिकृती आपला माणसाचा देह आहे. परमेश्वराची प्रतिकृती हा माणसाचा देह आहे. म्हणून आपण प्रत्येकामध्ये परमेश्वराला बघण्याची नजर आपण आपल्यामध्ये तयार केली पाहिजे. कारण की प्रत्येकामध्ये जो आत्मा आहे तो परमेश्वराचाच अंश आहे. परमेश्वरानेच आपल्याला निर्माण केलेला आहे. परमेश्वरानेच आपल्याला सगळ्या बाजू दिलेल्या आहेत. फक्त आपण आपल्या कर्मानुसार जर आपण त्या कर्माला ओळखलं, आपल्या या जन्माला जर ओळखलं तर आपल्या हातून योग्य तेच कर्म होणार आहे. आणि जर आपण आपल्या जन्माला ओळखलं नाही तर आपण नको त्या गोष्टी करून आपण आपल्या जन्माला
वायाला घालवत असतो. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आपल्याला एकच समजायचे की परमेश्वराने आपल्याला जन्माला का घातलंय, माणसाच्या जन्माला आपल्याला परमेश्वराने का घातलंय, हा महत्त्वाचा मुद्दा जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपल्याला या जन्माचा उलगडा होणार नाही. आणि या जन्माचा उलगडा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घेता येणार नाही. आणि उद्धार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला सुख आणि दुःख भोगावं लागणार आहे. मग प्रत्येक वेळेस आपल्याला माणसाचे जन्म मिळणार आहे का, तर नाही. जो जसं कर्म करणार आहे तसं त्याला पुढचा जन्म मिळणार आहे. आणि जर आपल्याला पुढचा जन्म नको असेल, जर आपल्याला सुखही नको आणि दुःखही नको असेल, तर आपल्याला या जन्मामध्ये आपल्याला कडून चांगलं कर्म होणं गरजेचं आहे. आणि चांगलं जर कर्म आपल्याला करायचं असेल तर आपल्याला योग्य संगतीची गरज आहे, योग्य मार्गाची गरज आहे. आणि ती योग्य आणि ती संगत आपण नारायणपूरला दत्त महाराजांच्या दरबारामध्ये येतोय आणि योग्य सहवास, योग्य आनंद, योग्य समाधान आपण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये घेतोय. अण्णांनी जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञानाच्या माध्यमातून आपण दत्त महाराजांना समजून घेतोय आणि दत्त महाराजांची भक्ती करण्यासाठी आपण पुढे येऊन समरस होऊन त्या परमेश्वराशी एकरूप होतोय. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील, जाणून घ्यायच्या असतील तर आपल्याला नारायणपूरला यावं लागेल. नारायणपूरला आल्यानंतर आपण परमेश्वराची भक्ती ही कशासाठी करायची हे सुद्धा गणित समजून घेणं गरजेचं आहे. नारायणपूरला जे यायचं आहे, आपण प्रत्येक वेळेस सांगतो, नारायणपूरला जर आलं तर आपल्याला दारामध्ये पैशाची पाईपलाईन नाही येणार. अण्णा नेहमी सांगायचे प्रवचनामधून, नारायणपूरला आल्यानंतर तुम्हाला पैशाची पाईपलाईन नाही मिळणार, तर आनंदाची पाईपलाईन तुमच्या दारामध्ये येणार आहे, समाधानाची पाईपलाईन तुमच्या दारामध्ये येणार आहे. आणि ही आनंदाची सुखाची जी पाईपलाईन आहे, जी ती परमेश्वराच्या दारातून आपण घेऊन आपल्या घरी जायचंय. तो आनंद, तो समाधान, एक ऊर्जा आपण घेऊन आपल्या घरी जायचं आहे आणि घरी घेऊन प्रत्येकाला त्या आनंदाचा आनंद द्यायचा आहे. आणि आनंदाच्या आनंदामध्येच आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. आणि जोपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी समजणार नाहीत, जाणून घेता येणार नाही, तोपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी समजणार नाहीत. परमेश्वराची भक्ती ही श्रद्धाविश्वासाने भाव या ज्या गोष्टी आपण अर्पण करायच्या त्या गोष्टी जर अर्पण केल्या तरच आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि जर स्वार्थाने, मोहाने जर आपण या सगळ्या गोष्टी केल्या, एखाद्याने जर चोरी केली तर त्याला असं वाटतं की मला कोणी पाहिलं नाही, तर तसं नसतं. पाहणारा परमेश्वर आहे. जरी आपण नाही पाहिलं तर परमेश्वर आपल्याला पाहत असतो आणि तो परमेश्वर आपल्यावर लक्ष ठेवून असतो. आपल्याला वाटतं की आपल्याला कोणी पाहत नाही, मग आपण काही पण करायला केलं तरी आपल्याला काही अडचण नाही, असं समजू नये. त्यासाठी एक उदाहरण द्यायचं झालं तर, एक गुरु होते आणि गुरु 2 शिष्यांना त्यांची परीक्षा घेण्यासाठी ते गुरु त्यांच्या 2 शिष्यांना 2 कबूतर देतात. त्या दोघांना एक एक कबूतर देतात आणि कबूतर देऊन सांगतात की ही 2 कबूतर तुम्ही घ्यायचे आणि अशा ठिकाणी जायचं की त्या ठिकाणी तुम्हाला कोणीही पाहणार नाही आणि त्या ठिकाणी जाऊन त्या कबुतरांना मारायचं आणि परत माझ्याजवळ घेऊन यायचं. असं सांगितल्याबरोबर हे 2 शिष्य तयार झाले आणि 2 शिष्य वेगवेगळ्या वाटेने जंगलाच्या दिशेने निघून गेले. की जंगलामध्ये गेल्यानंतर की बाबा ते ठिकाणी निर्मनुष्य अशी वस्ती आणि त्या वस्तीमध्ये जंगलामध्ये कोणी नसणार अशा हेतूने ते जंगलामध्ये निघून गेले. एक शिष्य पहिला होता, तो शिष्य गेला आणि आजूबाजूला पाहिलं, निर्मनुष्य कोणी नाही. असं त्याने पाहून त्या कबुतराची मान पिरगळली आणि त्या कबुतराला त्याने मारून टाकलं. त्या कबुतराला त्याने मारून टाकला आणि तो परत त्या गुरूंच्या जवळ आला. आणि त्याने गुरूंना सांगितलं की मी ते कबुतराला मारून टाकलं. गुरु काही बोलले नाही, तसेच शांत राहिले आणि दुसऱ्या शिष्याची वाट पाहू लागले. दुसरा शिष्य जंगलामध्ये गेल्यानंतर एका ठिकाणी त्याला जंगलामध्ये आतमध्ये जात असताना एका ठिकाणी तो थांबला आणि तो मारायला त्या कबुतराला
मारायला लागणार. त्याच वेळेस त्याला कसला तरी आवाज आला आणि आवाज आल्यामुळे तो थोडासा म्हणला की इथं कोणतरी आहे, म्हणून तो थोडासा अजून पुढे गेला. थोडासा अजून पुढे गेला आणि तो त्या ठिकाणी थांबला आणि त्या ठिकाणी त्याला वाटलं की या ठिकाणी कोणी नाही पाहणारं, कोणी पाहणारं नाही असं म्हटल्यानंतर तो त्या कबुतराची मान पिळायला जाणार. त्या कबुतराची मान पिळायला जाणार त्याच वेळेस त्या कबुतराच्या डोळ्यामध्ये याचा चेहरा दिसला. त्या कबुतराच्या डोळ्यामध्ये याचा चेहरा दिसला आणि त्यावर झट दिशी त्याला प्रकाश पडला की आपण त्यामध्ये दिसतोय, आपलं प्रतिबिंब त्याच्या डोळ्यामध्ये दिसतंय, म्हणजे आपणच आपल्याला पाहतोय. काय त्यांनी समजून घेतलं की जरी कोणी नसलं तरी या ठिकाणी कबुतरीच्या डोळ्यामध्ये आपण आपल्याला पाहतो. याचा अर्थ की बाबा या ठिकाणी असं नाही की बाबा या ठिकाणी कोणी नाही, या ठिकाणी मी आहे, या ठिकाणी मी आहे आणि मी मला पाहतोय असं म्हटल्याबरोबर त्यांनी त्या कबुतराला मारलं नाही. कारण की गुरूंची आज्ञा होती की कोणी नसणार अशा ठिकाणी तू त्याला मारून त्याला घेऊन यायचंय. पण त्याला त्या कबुतराच्या डोळ्यामध्ये ते स्वतःचं प्रतिबिंब दिसलं आणि त्यांनी झट दिशेने प्रकाश पडला की मी या ठिकाणी आहे आणि मी मला पाहिल्यामुळे मी त्याला मारू शकत नाही. आणि तो त्या कबुतराला तसाच घेऊन गुरूंच्या समोर आला आणि गुरूंना सांगितलं की या पृथ्वीवर असं कुठलीही गोष्ट नाही की त्या ठिकाणी मी नाही. या पृथ्वीवर अशी कुठलीही गोष्ट नाही की त्या ठिकाणी मी नाही. मी म्हणजे सोहम, म्हणजे स्वतःचा आत्मा. अशी कुठलीच गोष्ट नाही की त्या ठिकाणी मी नाही, म्हणून मी त्याला मारू शकलो नाही, मला क्षमा करा. असं बोलल्यानंतर गुरुनी त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली आणि तूच खरा शिष्य या ठिकाणी झालास. तूच खरा शिष्य या ठिकाणी झालास, कारण की त्याने त्याला मारलं नाही आणि त्याने स्वतःला ओळखलं की जरी कोणी पाहिलं नाही तरी स्वतः पाहतोय की मी काय करतोय. स्वतःचा साक्षीदार होऊन तो त्याला पश्चाताप जर होत असेल तर मग ते कर्म करण्यामध्ये काही सुद्धा उपयोग नाही. म्हणून मला त्यातून सांगायचं एकच तात्पर्य की आपण आपल्याला असं समजू नये की आपल्याला कोण पाहत नाही. जरी कोणी पाहत नसलं तरी आपण आपल्याला पाहतोय. आपण जे कर्म करतोय, चांगलं कर्म असो वाईट कर्म असो, ते आपण आपल्याला पाहतोय, आपल्याला समजतंय आणि ते आपल्याला त्रास देत असतं. जर एखादा चोरी करत असेल, लबाडी करत असेल, जरी इतरांना नाही समजलं तरी त्याचंच त्याला समजत असतं की आपण चोरी केलेली आहे, आपण एखाद्याला लुबाडलेलं आहे, एखाद्याची आपण फसवणूक केलेली आहे, हे त्याचं त्याला समजत असतं. आणि त्याचं त्याला समजत असल्यानंतर तो स्वतःचा अपराधी होत असतो. स्वतः अपराधी होत असतो आणि त्याचं आपल्याला दुःख भोगावं लागत असतं. म्हणून आपण समजून घ्यायचंय की आपण आपल्याला पाहत असतो. हे जर जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी आपल्याला उलगडा होणार नाही. म्हणून आपल्याला स्वतःला जर पाहायचंय, स्वतःला जर आपल्याला समजून घ्यायचंय, तर आपल्याला खऱ्या अर्थाने त्या दुसऱ्या क्रमांकाच्या शिष्याप्रमाणे आपल्याला आपलं कर्तव्य करावं लागलं, आपल्याला कर्म करावं लागले. आणि जर आपण पहिल्या शिष्याप्रमाणे जरी गुरूंचा आदेश जरी पाळला तरी त्याला त्याचं दुःख भोगावं लागणार आहे. म्हणून परमेश्वराने आपल्याला जे कर्म करायची संधी दिलेली आहे, कर्म करायचं जे आपल्याला जे ज्ञान दिलेले आहे ते आपण समजून घेऊन जर आपण आपल्याला पाहिलं, जर आपल्याला आपण अंतःकरणामध्ये जर शोधलं, तर खऱ्या अर्थाने आपण कशा पद्धतीने जगतोय, कशा पद्धतीने राहतोय, कशा पद्धतीने वागतोय. समाजामध्ये जरी चेहऱ्यावर जरी हसू ठेवलं तरी आतमध्ये न कळत कुणाबद्दल तरी द्वेष आहे. चेहऱ्यावर अतिप्रसन्नता ठेवताय पण आतमध्ये नको ते वाईट विचार करताय, उपयोग नाही. जरी समाजाला दिसत असलं तरी आतमध्ये स्वतःला कळतंय की आपण कशा पद्धतीने वागतोय, कशा पद्धतीने राहतोय, काय कर्म करतोय, हे प्रत्येकाला माहिती असतं. जरी कोणाला सांगितलं नसतं तरी त्याचा आत्मा त्याला झोप येऊन देत नसतो, त्याचा आत्मा त्याला सतत त्रास देत असतो. म्हणून या सगळ्या गोष्टी जर आपल्याला त्रास व्हायचा नसेल
दुःख भोगावायला लागायचं नसेल तर आपल्या हातून चुका होऊन देऊ नये, आपल्या हातून इतरांना दुःख होऊन देऊ नये, आपल्या हातून इतरांना कष्ट होऊन देऊ नये. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण मनापासून जर केल्या तर आपल्याला रात्रीची झोप लगेच लागेल, आपल्याला रात्रीची झोप लगेच लागेल. आणि जर आपण चुकीच्या गोष्टी केल्या, नको तो उपद्व्याप केला, तर आपल्याला रात्रीची झोप लागणार नाही, आपल्याला तळमळ सगळ्या गोष्टी चालू होतील. म्हणून आपण परमेश्वराच्या दारामध्ये आल्यानंतर एकच गोष्ट समजायची की जरी आपल्याकडून एखाद्याचं कल्याण करता आलं नाही तरी हरकत नाही, पण एखाद्याला त्रास मात्र देऊ नये, त्रास मात्र देऊ नये. आपल्याला शक्य होईल तेवढे आपल्याकडून चांगलं कर्म करण्याची भावना सतत ठेवणं गरजेचं आहे. आपण आपल्याकडून सतत चांगला प्रयत्न करत राहावा, इतरांच्याकडून अपेक्षा न ठेवता आपण आपल्यामध्ये पहिल्यांदा बदल करावा. जोपर्यंत आपण आपल्यामध्ये पहिल्यांदा बदल करत नाही तोपर्यंत आपण समोरच्याकडून अपेक्षा ठेवू शकत नाही. म्हणून आपण आपल्यामध्ये पहिल्यांदा बदल करावा, सत्कर्म करावं, चांगलं कर्म करावं, इतरांच्याबद्दल चांगली भावना ठेवावी, सद्भावना ठेवावी. आणि ही सद्भावना ज्यावेळेस आपल्यामध्ये तयार होईल त्यावेळेस आपोआपच आपल्यामध्ये नको त्या गोष्टींचा विचार येणार नाही. सतत चांगला विचार, सतत चांगल्या विचारांचा प्रवाह ज्यावेळेस आपल्यामधून सुरुवात होईल त्यावेळेस सगळ्यांना समाधान मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा आहे. म्हणून अण्णांनी या सगळ्या गोष्टीचं ज्ञान, अण्णांनी आपल्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला वारंवार प्रवचनातून दिलेलं आहे की अरे माणसा, तू कोण आहे समजून घे, स्वतःला जाणून घे, स्वतःची ओळख करून घे, आणि मग आपल्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपण इतरांना कशा पद्धतीने सहकार्य करता येईल, इतरांना कशा पद्धतीने आनंद देता येईल याची जाणीव, याचं भान आणि याचं सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी नारायणपूरला आल्यानंतर मिळत असतात. म्हणून अण्णांनी हा जो कल्पतरू लावलेला आहे, हा जो कल्पतरू लावलेला आहे, भक्तीचा कल्पतरू या ठिकाणी लावलेला आहे. दत्त महाराजांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी या ठिकाणी अवतीर्ण केलेले आहे. त्यांची भक्ती आपण मनापासून करावी, त्यांचं नामस्मरण आपण मनापासून करावं. परमेश्वराला फक्त चांगल्या विचारांचीच परमेश्वरा बुद्धी द्यावी हे जर मागितलं तर परमेश्वर आपल्यावर कृपा केल्याशिवाय कदापि राहणार नाही आणि सर्वांना आनंद दिल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करा, म्हणजे सर्वांना आनंद मिळून प्रत्येकाचं समाधान झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. आता भजनासाठी सर्वांनी सज्ज राहा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता, 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 आत्री अनुसये सुता, आत्रेय अनुसये सुता, आत्री अनुसये सुता, आत्रेय अनुसये सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसये सुता, आत्री अनुसये सुता, आत्रेय अनुसये सुता, आत्री अनुसये सुता, आत्रेय अनुसये सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसये सुता, आत्री अनुसये सुता, आत्रेय अनुसये सुता, आत्री अनुसये सुता, आत्रेय अनुसये सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसये सुता. आपल्याला मागच्या गुरुवारी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अण्णांच्या मंदिराचं भूमिपूजन करायचंय आणि त्या भूमिपूजनाचं औचित्य साधून आपण 25 ते 29 या तारखेमध्ये श्री नारायण ज्ञानबोधचं पारायण आणि संस्कार शिबिर असं दुहेरी हेतू ठेवून आपण 4 दिवसाचा 5 दिवसाचा जो आपण या ठिकाणी पारायण सोहळा करणार आहोत त्याची नाव नोंदणी आपण
करावी, कारण की त्याला सुद्धा आसन मर्यादा राहणार आहे. अचानक ऐन वेळी कोणी येताल तर तसं होणार नाही, कारण की ते सर्व नियोजन करावं लागणार आहे. 4 दिवसाचं नियोजन असतील, महिला असतील, पुरुष असतील, त्यांची मुलं असतील, या सर्वांचं आपल्याला नियोजन करावं लागणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला जर आधीच जर सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणाने करता आल्या तर आपल्याला त्याचं नियोजन व्यवस्थितपणाने करता येईल. म्हणून आपल्याबरोबर जे असतील त्यांना सुद्धा सांगायचं, जे वयस्कर असतील त्यांनी शक्यतो आपल्या आपल्या तब्येतीचे विचार करून करा. आमच्या ताई लोक असतील त्यांच्यासुद्धा अडचणी समजून त्यांनी सुद्धा नावनोंदणी करावी. आमचे पुरुष बांधव असतील त्यांनी सुद्धा आपापली तब्येत सांभाळून या सगळ्या गोष्टी 4 दिवस आपण या ठिकाणी राहायचं आहे. 4 दिवस राहत असताना मग सोयी इकडं तिकडं जरी राहिल्या तरी आपल्याला ते सहन करावं लागेल, कारण की आपण या सगळ्यांची व्यवस्था करायची म्हटल्यावर पुढं मागं जरी होईल तरी ते सगळ्यांना आपल्याला सहन करून आपल्याला 4 दिवसाचं पारण करायचं आहे. आपण सुखसोयी न बघता आपल्याला त्यातून जे मिळणार आहे त्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी समजणार आहेत. आणि जर सुखसोयी जर पाहून आपण जर या ठिकाणी आलो तर आपल्याला त्यातून काही मिळणार नाही. म्हणून आपल्याला समजून घ्यायचं, हे जो पारायणाची पर्वणी आहे ते सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. आपल्याला जो अण्णांचं मंदिर त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे, मंदिरामध्ये आपल्याला त्याच ठिकाणी आपल्याला पारायण घ्यायचं आहे. आणि ते एक नामाची जागृती, एक नामाचा 4 दिवस झाला ना जागर आपण करणार आहोत आणि नंतर आपण त्या मंदिराला सुरुवात करणार आहोत. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या. प्रत्येकाच्या अडचणी, प्रत्येकाच्या समस्या पाहून प्रत्येकाने नावं द्या, म्हणजे तुम्हाला त्यातून आनंद घेता येईल. सांगितलंय म्हणून असं नका करू. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आतून आवाज आला पाहिजे की मला पारायण करायचंय. या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्याप्रमाणे नाव नोंदणी करा. या सगळ्या गोष्टी समजून घ्या. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा, हरी हरी राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा, 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 राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा, हरी हरी राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा, गोपाल कृष्ण राधा, गोपाल कृष्ण राधा, गोपाल कृष्ण राधा, गोपाल कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा. नारायण नारायण श्री गुरु नारायण नारायण नारायण, 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 श्री गुरु नारायण नारायण
नारायण नारायण अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 सर्वांनी एकदा हात वर करायचे. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की श्री टेंबे स्वामी महाराज की सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनापासून आशीर्वाद. सर्वांनी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. आता बाकीचा भाग नाना सांगतील थोडक्यात समजून. आपल्या सर्वांचं दैवत, आपल्या सर्वांचे भाग्यविधाते, हिंदू धर्माचे पुरस्कर्ते सर्व अण्णा महाराज वंदन करून आपण गुरुवारच्या कामाला सुरुवात करूया. आज गुरुवार आहे आणि आजच्या गुरुवारचं अन्नदान संदीप हनुमंत थोरात, विजय मच्छिंद्र कोतवाल, नितीन विठ्ठल गायकवाड, रमेश तुकाराम गुंड, सुरबेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी केलेला आहे. म्हणून यांच्या कुटुंबियांना सुखाने स्मरणाने आशीर्वाद द्यायचा आहे. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त
श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हे 4 पुत्र आहेत, एका गावातले आहेत आणि नारायणपूरला येऊन त्यांची प्रगती झालेली असल्याशिवाय त्यांनी अन्नदान केलंय का? त्याकरता यांना महाराजांनी मार्गदर्शन केलं, आयुष्य घालवलं आणि नंतर ही बागायत हळूहळू फुलायला लागलंय. इवलेशी रोप लाविले द्वारे त्याचा वेणू गेला गगनावर, हे जिवंत उदाहरण आहे. वाघोलीच्या कडेला तुमचं गाव आहे, मी चौकशी केली, बरोबर आहे का पोराव? अरे अशा ठिकाणच्या पोरांनी अन्नदान नारळ फळून करावं, सांगा बरं तुम्ही, तिथं काय कमी आहे? पण तिथं एकच कमी आहे, मार्गदर्शन कमी आहे, संस्कार कमी आहेत. म्हणजे नारायणपूरला येतात आणि ते घडलेत, ह्याची आता वेळ इथं आलेली आहे. यांना महाराजांनी कल्पवृक्ष लावलेला आहे, त्याच्या सावलीला येऊन बसतात आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकून एवढा मोठा वैभव उभा करतात. ह्या मुलांच्या मनातली प्रगती होणं सोपं काम नाही. ह्यांना आईवडील सांगू शकत नाहीत. समाजामध्ये बघा तुम्ही, मुलांना वळण लावायचं असेल तर आईवडील कंटाळून गेलेत. पण तुमचं अभिनंदन करतो, तुमच्या गावाचं, तुमचं, तुम्ही या ठिकाणी आलाय आणि नारायणपूरला अन्नदान करताय. अरे तुम्हाला पुण्याचा वाटा तर मिळणारच आहे, पण संस्कार तुमचे जिवंत राहतील. शुद्ध बीजा पिटी रसाळ गोमठी. आई वडिलाची तुमच्या कूच चांगली, आईची कूच चांगली, वडिलाचं मार्गदर्शन चांगलं आणि तुम्ही या ठिकाणी येताय, अन्नदान करताय. नारायणपूरला फुकट कोणी येत नाही, प्रत्येकजण मागायला येतो, दत्त महाराज देतोय म्हणून तुम्ही येताय. पण त्या श्रद्धेनं, भावानं, विश्वासानं मागावं लागतं. देव द्यायला मोकळा आहे, घेणारा चांगला पाहिजे. देवाला सगळं कळतं, ह्याला पाणी नाही काय, हा उभा आहे का, मागायचं नसतं, देव आपोआप देत असतो. तसं हे बीज नारायणपूरला आलं, त्या मुलांचं वळण सर्वांनी समाजानं घेण्यासारखं आहे. हल्लीच्या नवीन पिढीला, या नवीन पिढीला हे घेण्यासारखं वळण आहे. तुमचं अभिनंदन करतो. दत्त महाराजांनी तुम्हाला स्वागत करतो, तुम्हाला आशीर्वाद देतो. आपली पुढील पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरी पौर्णिमा, वार आहे बुधवार, तारीख आहे 5/11/2025. या दिवशी आपली त्रिपुरी पौर्णिमा आहे. सर्वांनी याची नोंद घ्या. आज गुरुवार आहे आणि या गुरुवारच्या निमित्तानं आपण सर्व म्हणतोय. महाराजांनी आता प्रवचन सांगितले, संगती पंगती सांगितल्या आणि नारायणपूरला काय मिळतं ते सांगितलं. अरे नारायणपूरला श्रद्धा, विश्वास, भाव ठेवल्यानंतर देव देतोय, पाईपलाईनने देतोय, खरं देतोय पाईपलाईननी. अनंत उदाहरणं आहेत, अनंत. ज्यांनी ज्यांनी केलंय त्यांना पोटभर दिलंय, पण ते करावं लागतं. नारायणपूरला यायचं, धडपड करत यायची, ट्रॅफिक आहे, लोक हे त्रास होतोय आणि तो नारायणपूरला येतोय, दत्त महाराज नमस्कार करतोय, हात जोडतोय, निघून जातोय आणि तो कल्याण करतोय. ही शुद्ध पाईपलाईन आहे, हे शुद्ध पाण्याची पाईपलाईन आहे. या धरणामध्ये अप्रतिम असं धरणाने आयुष्याचं धरण बांधलेलं आहे.
हे धरण चांगलं म्हणून बागायत फुललं हे सगळं. या माता भगिनी असतील, बंधू असतील, चिरंजीव असतील, अरे काय चाललंय जगामध्ये हे पाहत नाही. आणि नारायण फुलं आल्याशिवाय राहत नाही. त्याची कारण आहे दत्त महाराज उभा आहे म्हणून. आणि दत्त महाराजाला आणलं कोणी? अण्णा महाराजांनी. ब्रह्मचारी राहिले, जन्म घालावलं, आयुष्य घालावलं आणि जगाचं कल्याण करून दाखवलं. मग देव भेटला, देव भेटणारच ना. तुम्ही प्रपंच करायचा, सगळं करायचा, देव का भेटत नाही? देव तुमच्या बापाचा गडी आहे का? त्याग केला अण्णा महाराजांनी, त्याग केला मला हे नारायणपूर उभं राहिलंय. आणि सर्वांचं कल्याण करण्याकरता हे नारायणपूर क्षेत्री आपण सर्वांनी येतोय. महाराजांनी सांगितलं प्रारण कार्याला करा, त्याने करावं. त्यांची नावाची यादी चालू आहे. हे पुढील गुरुवारी आम्ही समजावून टायमिंग मी सगळं समजावून सांगतो. त्यांची इच्छा आहे आपण सर्वांनी करू, त्यात काय मोठं अवघड आहे. आणि त्यांनी मंदिराचा विषय बोला ना? नाही तुम्ही बोललाय ना? आणि आपलं 29 तारखेला भूमिपूजनाचा कार्यक्रम, अण्णा महाराजांचं मंदिर बांधायचं. तर सर्वांना सूचना आहे, विनंती नाही, आम्ही मागणार नाही, पण त्याचं दिल त्याचं कल्याण होण्याशिवाय राहणार नाही. याने यायचं मनाने आपली पावती फाडायची, घेऊन जायचं, पैसे टेबलावर द्यायचे. आपलं काम करायचं का नाही सर्वांनी? आम्हाला ऐकू येत नाही हो. करायचं. ताई लोक काय करायचं? आपल्या अण्णांचं बांधायचं का? सर्वांनीच आनंदाचा आनंद करू. 12 महिन्यात काम पुरं करू आपण. त्यात काय लागतंय मोठं करायला? करणार का नाही आपण सर्वजण? अरे कणाकणाने द्या, मनामनाने मिळणार आहे तुम्हाला. हा, कणाकणाने तुम्ही सहकार्य करा, मनामनाने मिळेल. ही तारीख त्या भूमिपूजन झाल्यानंतर त्याची आपण याला त्यांनी पावत्या फाडा. तुमचे तुम्ही 2-2 रुपये सर्वांनी द्या. सर्वांच्या सहकार्याने होणार आहे ते स्वर्गात नाव नोंदणार आहे. हे काय होऊ शकतं? ते अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरून तिने लोकी जाईन ग मायेत या पंढरपुरा भेटेन माहेर आपुलते सर्व सुकृतांचे फळं मिळायचे शेमध्ये नेले पांडुरंगा. अरे काही लागते तुम्हाला? जन्मामध्ये काही लागत नाही, काहीच लागत नाही, काही बरोबर येत नाही. मी कायम सांगतो की उघडा येतो उघडा जातो, पण ज्या वेळेला दान करतो त्यावेळेला त्याला मान मिळतो आणि मोक्ष त्याला मिळतो. आणि मोक्ष मिळण्याकरता जन्म आहे. अनंताचे आता लागलेत, अनंत आहे. आणि संस्कार जपा. संस्कार फार मोठं होते. आई वडिलाचं मोठं महत्त्व आहे. एक छोटंसं उदाहरण सांगतो. ज्या टायमाला तुमचं वाईट करू तेव्हा माझं वाईट झालेलं असतं. हां, कुणाचंही वाईट चितू नये, पण त्याला वाटतं बरं होतं. दोघं बायको होते, मुलबाळ काही नव्हतं. आता ते मुलबाळ नव्हतं, दोघं होते. आता दोघं आल्याच्यानंतर दोघांनी विचार केला, बसले. अरे म्हणले आपला काय मुलबाळ नाही, तुला वडील नाहीत, मला वडील नाहीत, तुझी आई तिकडे एकटी, माझी आई इकडे एकटी. मग असं करतं का? तुझ्या आईला येतं का बोलून? येतं. आपल्या दोघांच्या आया आनंदामध्ये राहतील. अव्वा वा, हे माझ्या लई दिवस मनात होतं म्हणले. तुम्ही इतकं मनासारखं बोला ना, खरोखर म्हणले माझ्या आईला बोलावते. बोला म्हणले. झालं. सासूबाई आल्या. जावायला आनंद वाटला थोडासा. थोडा काळ गेला. काळ गेल्यानंतर दोन्ही म्हाताऱ्या जेवायच्या बसायच्या. पण थोड्या दिवसांनी आईची तब्येत खालवायला लागली. आणि आईची तब्येत खालवायला लागल्यानंतर आईला विचारलं त्याने, आई काय गं होतंय, तो तब्येत खराब केली, आता तुला काय सांगायचं? हाय ते बरं झालं, काय खायला बी येत नाही आणि पियाला बी येत नाही आणि बोलता बी येत नाही. तिची आई बरोबर
तिला तिकडं पोट भर आम्हाला एवढं द्यायचं आणि बाहेर काढायचं. अरे म्हणजे असं चाललंय वय. अरे 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 एक दिवस त्याने विचार केला आणि बायकोला म्हणला, ही आपली म्हातारी आहे ना, माझी आई, हिला संपून टाकू. अहो हे तर माझ्या मनात लई दिवस आहे. वा 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 म्हणले, चालेल चालेल चालेल, चांगला योग आहे म्हणले. मग ठरवा म्हणले, तुम्ही त्याला करा, त्याला सहकार्य आहे म्हणले माझं. तर म्हणले काय करावं आपल्याला? माझ्या आईच्या डोक्यात दगड घालायचा, मारायची, नदीत टाकून द्यायची रातची आणि मोकळं व्हायचं म्हणले. ठरवा दिवस लवकर म्हणली. मग आता ठरावला दिवस, ठरावला, योग केला. पण आईला सांगितलं की आज तू तिच्या आईच्या जागेवर झोप आणि ती तुझ्या जागेवर झोपल. तिची शाल घेतली, हेला दिली, हिची शाल घेतली, तिच्याची ठेवली. आता ते विचार ठरला संध्याकाळी, आज संध्याकाळी कार्यक्रम करायचा 12-1 वाजता. चालेल म्हणले. तो पाटा बिटा आणून ठेवला, सगळं नियोजन झालं. आईला म्हणली जरा सावध झोप, सकाळ तुला सांगते. आता आई उठली आणि तिची आईच्या जागेवर झोपली, तिला माहितीच नाही. आता झोपली, हिची आई इकडं झोपली, अंगावलं तिकडं घेतले शाल, हेकडचे शाल घेतली. हे जसे उठले 12, त्या मनावरला उठा की म्हणले, टाईम झाला ना, 12:30 वाजल्या. उठला, चला कार्यक्रम करू. तेवढा पाठा तुम्ही तुमच्या आईच्या डोक्यात घाला. अरे माझी आई माता आहे म्हणला, मला 9 दिवस 9 महिने वागावले, मी दगड कसा घालू? तूच मार ना, तोंडला काढ नको. जसा पाठ घातला अशी म्हातारी मी. आता म्हातारी वरल्याच्यानंतर ह्याच्या लक्षात आलं तर काय झालं ते. त्याच शालीमध्ये गुंडाळली आणि पाठकुळी टाकली, निघाली. नवरा बायको नदीत नेऊन टाकून दिली. आता नदीत टाकून दिल्याच्यानंतर पुढं आल्याच्या नंतर ती नवऱ्याला काय म्हणते, तुमची म्हातारी डुबून मेली. तो म्हणला घरी गेल्यावर कळल. आता हे आले घरी, आल्याच्या नंतर झोपले 2 जण. झोपल्याच्यानंतर ती म्हणते उठा की, हातपाय धुवा की. धुतो ना. अहो हातपाय धुवा की. नाही मला धम ना व्हायच. आणि तिकडे गेला, हे माझी आय, म्हणजे बघ माझी माय. म्हणले माझी माय म्हणजे गेली. अगं म्हणलं दुसऱ्याचं वाईट केलं आपलं चांगलं होईल का? मी तुझ्या आईला आणायला सांगितली आणि माझी आई मिले. तसं कुणाचं वाईट करू नका. वाईट केलं की वाईट निघतं, बरोबर आहे का पोराव? कोणाचं वाईट चिता नाही पटलं घरी झोपावं, पण वाईट करू नये कोणाचं. वाईटासारखं पाप नाही. मोक्ष मिळवू शकत नाही ते मोक्ष जाऊ द्या, पण त्याच्या जन्माला परत जन्म नाही त्याला. आणि माणसं आहे का नाही, जन्म नाही रे. आणि तुका म्हणे हिच भाक, हा जन्म नाही. 28 याने हिंडून यावं लागतं. तो जन्म मिळतो मानवाचा, आणि सगळ्यात श्रेष्ठ मानवाचा जन्म. ह्या मानवाच्या जन्माला सगळं करता येतं. कुत्रं करतं, बैल करतो, म्हैस करते, माणूसच बोलतो, माणूसच भजन करतो, माणूसच जेवतो, माणूसच खातो. सांगण्यासारखं चिकार आहे. आज आपण आपल्या देवत्या, आता दसरा झाला, आता दिवाळी आली, पुढल्या गुरुवारी सांगतो. काही लोकांना असू द्या, आता आरती होईल तर ह्याची नोंद घ्या.